तासनतास रांगेतही गॅस नाही. वाळूजमध्ये संताप उसळला. सचिन गरड यांचा एजन्सीवर थेट हल्लाबोल. वाळूज परिसरात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने महिलांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुकिंग करूनही 10-15 दिवस विलंब होत असून एजन्सी कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य सचिन गरड यांनी वितरण केंद्राला भेट देत नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या आणि एजन्सी व्यवस्थापनाला कडक इशारा दिला. वितरण व्यवस्था तात्काळ सुधारण्याचे निर्देश देत अन्यथा कारवाईचा इशारा त्यांनी दिला. बऱ्याच दिवसापासून आपल्या वाळूज महानगरात गॅस तुटवड्याविषयी जो काय प्रश्न गंभीर झाला आहे त्या अनुषंगाने नागरिकांची परिस्थितीत सुधारणा व्हायची तर दिवसेंदिवस एजन्सीकडून त्याची परिस्थिती चुकीची कशी होईल ह्याच पद्धतीने सगळे कामकाज चालू आहे. काल परवा पण एका गॅसधारकाला एका एजन्सीच्या सुपरवायझरने खालच्या भाषेत शिव्या देऊन त्याला इथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाब विचारला. त्या अनुषंगाने आज आम्ही सगळे ह्या सावरकर चौकातील नांद्रेआबा चौकात अनधिकृत प्रकारे जे काय वाटप होतं, कारण एजन्सीच्या काही गाईडलाईन ग्राहकाला आहे तशा एजन्सीला पण तुमचं वाटप कोणत्या जागेवर व्हायला पाहिजे, घरपोच व्हायला पाहिजे, त्याचे काही क्रायटेरिया ठरलेले त्याचं सर्रास उल्लंघन करून ह्या भागात अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळून हे वाटप होतं आहे. पण जो 921 रुपयाला गॅसचं मूल्य ठरलेलं आहे ते जरा जागेवर एजन्सी धारकाचे ते जुळून घेतलं तर ते 890 रुपयाला मिळायला पाहिजे असं माहिती आहे माझ्याकडं. पण इथं येऊन घेतलं तरी ते 921 आणि मला 2-4 जणांनी सांगितलं की आमच्याकडून 70-80 रुपये अतिरिक्त चार्ज येत आहे. तर ही एजन्सी असू, व्यंकटेश या अजून बाकीची एजन्सी असू, सर्रासपणे हा इथं काळा बाजार लावलेला आहे. मी आता जिल्हाधिकारी साहेबाकडे आणि पुरवठा विभागाकडे याची सर तक्रार करणार आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की आमचा कामगार वर्ग असल्यामुळं बऱ्याच लोकांकडे परिस्थितीनुसार एकच सिलेंडर आहे. बऱ्याच लोकांना 2-2 सिलेंडर घ्यायची परिस्थिती नाही. तर त्याची जी सायकल टाईम आहे 45 दिवसाची ती कमी करून 25 दिवसाची करण्यात यावी. व आमच्या भागात विशेष पुरवठा म्हणून, कारण कामगार वर्ग हे इंडस्ट्री आहे, कारण इंडस्ट्री चालली तर कामगार वर्गाचं रोजंदारी भेटणार आहे. तर कंपनीत पण बऱ्याच कंपन्यात गॅसचा LPGचा तुटवडा आहे. तर मी वरती पण आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे नेते लोकांकडे याची पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्याकडे, खात्याकडे, मिनिस्टरकडे किंवा आमच्या भागाला इंडस्ट्रीची जिथं आहे तिथं विशेष प्रोविजन करून याला सुरळीत कसं करता येईल त्यासाठी पुढची धोरणं आखणार आहे.